मी डॉक्टर शर्वरी विक्रमसिंह जाधव, भारती हॉस्पिटल सांगलीमध्ये HOD गायनेक डिपार्टमेंट. आज मी बोलणार आहे गरोदरपणात काय काळजी घ्यायला लागते त्याबद्दल. म्हणजे शॉर्टमध्ये ANC केअर म्हणतो आम्ही त्याला. तर त्यामध्ये आपल्याला विविध पद्धतीचं काउन्सिलिंग करायला लागतं. तपासणी झाल्यानंतर म्हणजे आहाराचं काउन्सिलिंग, किती वेळा पेशंटनं फॉलोअप केलं पाहिजे, डिलिव्हरी होईपर्यंत, प्रेग्नन्सीपासून पासून प्रेग्नन्सीची डिलिव्हरी होईपर्यंत काय काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सांगितलं जातं. तर ते सुरुवातीला आम्ही चांगली हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर आम्ही पेशंटला तपासतो, तिच्या काही तपासण्या करून घेतो, सोनोग्राफी वगैरे, आणि त्यानंतर तिला सांगतो तिचं काय काय कुठेपर्यंत प्रेग्नन्सी आहे, कशी बाळाची वाढ आहे, तिनं काय खाल्लं पाहिजे, परत तिनं किती वेळा नंतर यायला पाहिजे. तर 7 महिन्यापर्यंत साधारण तिनं महिन्याला व्हिजिट केली पाहिजे. 8व्या महिन्यात तिनं 15 दिवसाला व्हिजिट केली पाहिजे. 9व्या महिन्यात दर आठवड्याला केली पाहिजे. म्हणजे कारण 7व्या नंतर ब्लड प्रेशर वाढायची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे लवकर तपासणी केलेली बरी असते. मग आम्ही त्या तपासण्यांमध्ये हाय रिस्क म्हणून कॅटेगरी वेगळी काढतो, ज्यांना जास्त काउन्सिलिंग किंवा जास्त प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत. त्याच्यामध्ये जर ट्विन्स असतील, ट्रिपलेट्स असतील, किंवा जर BP वाढायची पहिल्या प्रेग्नन्सीत झालं असेल, पहिले सीझर झाले असतील, किंवा पेशंटला हार्ट डिसीज असेल, डायबिटीसची हिस्ट्री असेल, तर ह्या केसेसना जरा जास्त फ्रिक्वेंटली आम्ही बोलवतो OPDला तपासण्यासाठी. जेव्हा पेशंट तपासायला येते तेव्हा आम्ही तिची माहिती तर घेतोच, तिच्या कंप्लेंट्स विचारतो. त्याचबरोबर आम्ही तिचं ब्लड प्रेशर, वजन वाढतंय का नाही, तिचं पल्स, तिला सूज आहे का, तिला अंगात रक्त कमी आहे का, ह्या सगळ्या तपासण्या करतो. बाळाची ग्रोथ होते की नाही व्यवस्थित, जर लागलं तर सोनोग्राफी करणे. आणि 4.5 महिन्याची सोनोग्राफी ही अत्यंत महत्त्वाची असते, बाळामध्ये काही व्यंग आहे की नाही बघण्यासाठी. आपल्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर फ्री होत आहे. फक्त गुंतागुंतीची केस असेल तर त्यांना जास्त थोडा खर्च लागण्याची शक्यता आहे. आम्ही ह्या सगळ्या सुविधा पेशंटना व्यवस्थित देत आहे. आणि ऑल्सो पेनलेस लेबरबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, तर त्याबद्दलही आपल्याकडे सोय आहे. त्याची माहिती आम्ही पेशंटना देतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस सांगतो, आणि मग त्यांना प्लॅन करायचं असेल तर त्याप्रमाणे त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. मग पेशंटना कपडे सैल वापरावेत, हिल्स वापरू नयेत, ट्रॅव्हलिंग जास्त करू नये गरोदरपणात, पहिल्या 3 महिन्यात आणि शेवटच्या 1.5 महिन्यात संभोग करू नये, अशा विविध सूचनासुद्धा देतो, जेणेकरून त्यांची प्रेग्नन्सी सुरळीत पार पडू शकते.